नमस्कार, मी कोमल आकाश गायकवाड हायर सेकंड इयरमध्ये शिकत आहे. आदरणीय व्यासपीठ, उच्च गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित माझ्या छात्र अध्यापिका, आज सर्वांना सांगायचं झालं तर आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आपण इथे एकत्र जमलेलो आहोत. तर त्यांना खरं अभिवादन तेव्हाच ठरेल जेव्हा ही जयंती आपण उत्साहाने तर साजरी करतोच, पण तुम्ही मला सांगा, सावित्रीबाई त्या काळी त्या झटल्या नसता तर आपला एवढ्या संख्येने इथं वर्ग दिसला असता का? नाही. पहिली लोक वेगळी होती, त्यांचे विचार वेगळे होते, कर्मठ होती ती लोक. पण आत्ताची तरी काही तशीच आहे, त्या प्रमाणामध्ये आहे, पण त्यांना या प्रवाहामध्ये आणण्यासाठी आपण पहिल्यांदा कणखर राहिलं पाहिजे. काही ठिकाणी, आता मी राहते गावाकडच्या साईडला, आमच्या तिथे देखील लोकांची मनस्थिती अशीच आहे. आपल्याकडे सगळे गाडी आहे, बंगला आहे, प्रॉपर्टी आहे, सगळे आहे. तुला काय काम करायची गरज आहे? तुला सगळं भेटतंय ना. तुला आज ही साडी पाहिजे, घे. आज तुला ही वस्तू मागवायची, मागव. एवढे पैसे पाहिजे, घे. तुला आज हा पिक्चर पाहायचाय, पहा. पण स्वतःचं अस्तित्व काय? हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो. माझ्या बाबतीत देखील असंच घडलं होतं. आमच्या आई वडिलांची परिस्थिती काही एवढी नव्हती. वडील तर लवकरच एक्सपायर झालेले. वयाच्या 3 वर्षापासून आईने मला वाढवलं. आईने एवढं वाढवलं की परिस्थिती नसताना देखील एवढं सगळ्यांचं सहन करून तिने माझं एवढं शिक्षण घेतलं. शिक्षण घेतल्यानंतर ना घरच्यांचे विचार असेच झाले की कशाला, आता आपल्याकडे तर सगळे, गावामध्ये आपल्या घराण्यामध्ये कोण कामाला नाहीये, मग हिला कशाला कामाला पाठवायचं? हिला काय कमी पडून देणार आहे आपण? तेव्हा तुला करायचंय तर तुला काय करायचं असेल तर घरात बसून तू करू शकते. नाही, माझे ज्योतिबा माझ्या पाठीमागे खंबीर उभे राहिले आणि म्हणले तिच्या आईने तिला आता इथपर्यंत शिकवले आणि इथून पुढची जबाबदारी त्यांनी माझ्यावरती सोपवली आहे. ती शिकली ना, तिला करू दे, तिला काय करायचं ते करू दे. आणि माझी इच्छा नसताना देखील त्यांनी मला ऍडमिशन घ्यायला लावलं आणि त्याच्यानंतर मला शाळेमध्ये लगेच बीएडच्या कामासाठी गेल्यानंतर जॉब देखील मिळाला आणि त्या जॉब मधून मला आता सगळे, म्हणजे इव्हन रोडने जाणारे लोक पण म्हणतात, हा बघा गायकवाडांची सून आहे बरं का, छान आहे बरं का, शिक्षिका आहे बरं का. आणि आपला पेशा असा आहे की आपण कामाला गेल्यानंतर 4 माणसं देखील आपल्यावर शिंतोडे उडवायचं काम करू शकत नाही. कारण शिक्षिकेला आतापर्यंत कुणीही नावं ठेवत नाही. कारण त्या पेशामध्ये गेल्यानंतर आपलं अस्तित्वच आपण कसं भरून नेतो. आणि सर्वात छान पेशा आहे. आपण शाळेमध्ये जातो, आता तुम्ही देखील बघताय, ज्योतिबांपेक्षा सावित्रींची संख्या जास्त आहे शाळेमध्ये. का? त्या काळी त्या सावित्री लढल्या, आपल्यासाठी लढल्या. त्यांनी आपल्यासाठी दगड धोंडे सगळं सहन केलं. लोक त्यांच्यावर प्रसंगी थुंकायचे. असाच एक दतिंगन त्यांच्या वाटेत आला होता. त्यांनी काय केलं? त्यांनी मागं पुढं बघितलं नाही. त्यांनी तिथंच त्याच्या कणखण कानाखाली लावून दिली आणि त्याला तिथं सुनावलं देखील, तू आत्ता आलाय, तुझं खोबाड रंगवलंय, परत जर आला तर तुझ्या रक्ताना अख्खी धरती रंगवून काढेल. असं सावित्रींनी आजच्या वागलं पाहिजे. बलात्कार सारख्या घटना घडतात, रॅगिंग सारख्या घटना घडतात, जबाबदार कोणी? जबाबदार आपण नाहीच आहे. जबाबदार लोकांची नजर आहे. 60 वर्षाच्या पुरुषाची नजर 3 वर्षाच्या मुलीवर जाते. त्यांना कणखर बनवा. नृत्याचा, गायनाचा एखादा क्लास कमी लावा, पण त्यांना कराटे शिकवा, त्यांना चालाकी शिकवा, बाहेरच्या जगामध्ये कसं वावरायचं हे त्यांना शिकवा. हे जर तुम्ही शिकवलं तरच आजची सावित्री कणखर बनणार नाही. का घडली त्या डॉक्टर सोबत अशी घटना? बिचारीचं पुढं काय असेल तिचं आयुष्य, तिच्या नजरेसमोर काय असेल, पण घडली तिच्या सोबत घटना. ती तर डॉक्टर होती, ती एवढी सक्सेस होती, ती एवढी शिकलेली होती, पण तिला स्वतःचा बचाव करता आला नाही त्या नराधमापासून. त्याच्यामुळे तुम्हाला जर मुली असतील तर त्यांना शिकवा, त्यांना हे ज्ञान द्या. कुणी जर आपल्याकडे बघितलं, त्यांना गुड टच शिकवा, बॅड टच शिकवा. त्यांना जर कोण समोर आलं तर तिथंच त्याच्या कानाखाली द्यायला लावायला शिकवा. एकदा एक कानाखाली दिली तर परत आपल्या वाटेत कुणी आडवं येणार नाही. पण तिथंच जर आपण डगमगलो, आपण घाबरलो, तर समजायचं आपला पराभव आता होणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला देखील घरातून बाहेर पडायचं असेल तर कणखर भरून पडा. तीच खरी आज सावित्रीबाईंना आपले विनम्र अभिवादन ठरेल आणि त्यांना पण देखील वाटेल माझ्यासारखी सावित्री आज कुठेतरी जगामध्ये जिवंत आहे. आणि आत्ताची सावित्री मॉडर्न खूप आहे, ठीक आहे, काळाच्या योगामध्ये मॉडर्न झालेलं आहे. पण आत्ताच्या सावित्रींना मी सांगू इच्छुक आहे की हे बघा, शॉर्ट्स कपडे घातले किंवा नख वाढवली, हेअर्स मोकळे सोडले, हेअर कट केला म्हणजे मॉडर्न होत नाही. तुम्हाला जर मॉडर्न व्हायचंय ना तर तुम्ही तुमचे विचार मॉडर्न करा, तुम्ही तुमचे विचार मॉडर्न करा, तुम्ही तुमचं व्यक्तिमत्व मॉडर्न करा.
आणि हेच आपल्याला सगळ्यात उंचावरती नेऊन ठेवतं. जर तुमचे विचार शुद्ध असतील, मॉडर्न व्यक्तिमत्व असेल, तर तुम्ही जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये जा, तिथं तुम्ही एक नंबरलाच असणार आहे. तिथून तुम्हाला काढण्याची कुणाची ताकद नाही. हाच संदेश आज मला तुम्हाला द्यायचा होता. शेवटी जाताना एवढेच म्हणेन, विद्येविना मती गेली, विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, मतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शुद्ध खचले, आणि अवघे अनर्थ या अविद्येने केले. हे सगळे जे अनर्थ झालेत ना, ते अविद्येने केले. कारण पहिली लोक शिक्षित नव्हती, त्यामुळे त्यांना शिक्षणाचं महत्वही नव्हतं. पण महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाईंच्या मागे खंबीरपणे उभे राहिले, त्याच्यामुळे त्या आजपर्यंत इथपर्यंत पोहोचल्या. जरी आपले महात्मा ज्योतिबा फुले आपल्या पाठीमागे उभं राहत नसतील, तरी हे बघा, ते हातात तुमच्या आहे. तुम्ही त्यांना त्या योगात आणा, तुम्ही त्यांना पाहिजे तसं वागा. तुम्ही त्यांच्या मनासारखं वागले ना, ते देखील आपल्या मनाचा थोडा का होईना विचार करतात. धन्यवाद.